अभिषेक, मला सुट्टी हवी आहे. अरे शिवानी, तुला तर आपली प्रोसेस माहिती आहे ना. जा आणि एक मेल टाक ना मला. एक मिनिट, तुम्हाला कळलंच असेल आता मी कशावर बोलते ते. सो आजचा आपला विषय आहे लिव्ह. हॅलो, हाय, मी शिवानी आणि हे आमचे HR. आज आपण जाणून घेणार आहोत लिव्ह बद्दल. तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की इथे हे काय चालू आहे, म्हणजे इथे नेहमी इंटरव्ह्यू घेणारा बदलतो पण इंटरव्ह्यू देणारा सेमच असतो. सो HR आपल्याकडे एकच आहे, आम्ही एम्प्लॉई खूप आहोत. सो आमच्या प्रत्येकाच्या मनातले आम्ही प्रश्न इथे विचारणार. सो आता कंटिन्यू करूया आणि पहिला प्रश्न आपल्या HR ला विचारूया की किती प्रकारच्या लिव्ह असतात. किती प्रकारच्या लिव्ह असतात? सो EL, PL, AL. ह्याचं फुल फॉर्म आम्हाला सांगितलं असतं बरं होईल. PL चा मिनिंग म्हटलं तर प्रिव्हिलेज लिव्ह, EL स्टँड्स फॉर अर्न लिव्ह आणि AL स्टँड्स फॉर ॲन्युअल लिव्ह. त्याच्या व्यतिरिक्त सिक लिव्ह, कॅज्युअल लिव्ह, पॅटर्निटी लिव्ह आहे, मॅटर्निटी लिव्ह येतं, ब्रेवमेंट लिव्ह, LWP असे बघायला गेलो तर एक अराउंड 8 to 9 लिव्ह आहेत. बरं, ह्या सगळ्या लिव्ह आपण घेत गेलो ना तर आय गेस ऑफिसला याची गरजच नाही. सॉरी. सो पेड लिव्ह म्हणजे नक्की काय प्रकार आहे? कारण की खूप जण कन्फ्यूज असतात की पेड लिव्ह कोणतं आहे, सिक लिव्ह ही पेड लिव्ह आहे का, संडे पेड आहे का, खूप कन्फ्युजन आहे. सो ह्याचं क्लिअरिफिकेशन कसं देशील? तू एक आजारी पडलीस तर तू 1 किंवा 2 दिवस आजारी असशील, मग त्यामध्ये तुला लॉस ऑफ पे नाही होणार, तो तुला 2 दिवसाचा तुला आपण पेड करून देतो, त्याला पेड लिव्ह म्हटलं तरी चालू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे तू जसं म्हटलं की संडे ही पेड लिव्ह आहे. संडे ऑब्व्हियसली आपली पेड लिव्हच आहे, तुझा विकली ऑफ म्हणजे तुझी लिव्हच झाली. सो पेड लिव्ह असा क्रायटेरिया आहे. सो कंपनी आपल्याला काही लिव्ह ग्रांट करते की 30 आहेत, 35 आहेत, अलॉट करते. तर त्या जर मी युटिलाइज नाहीच केल्या तर त्या कॅरी फॉरवर्ड होतील का? कॅरी फॉरवर्ड लिव्हचं म्हटलं तर एक तुझे स्टिप्युलेटेड अमाऊंट ऑफ लिव्ह कॅरी फॉरवर्ड होतात. त्यामध्ये पण डिफरन्शिएट असते की तुझे कॅज्युअल लिव्ह, सिक लिव्ह हे तुझे कॅरी फॉरवर्ड होणार नाही. तुझे अर्न लिव्ह म्हणजे EL, PL म्हटलं की प्रिव्हिलेज लिव्ह, कोण त्याला पेड लिव्ह म्हणतं. AL असते, कोणत्या कंपनीजमध्ये AL नाव दिलेलं असतो. सो तो ॲन्युअल लिव्ह ह्यात तुझ्या कॅरी फॉरवर्ड होऊ शकतात. नॉट कॅज्युअल आणि सिक लिव्ह हे कॅरी फॉरवर्ड होत नाही. CL आणि PL ह्यात फरक कसा कळणार, म्हणजे कुठली कॅज्युअल आहे आणि कुठली PL? कॅज्युअल लिव्हचं जर मी म्हटलं तर तू एक कॅज्युअली लिव्ह घेऊ शकते की ते इट डिपेंड्स की तुला कुठे जायचं असेल ते कॅज्युअल लिव्ह आपण म्हणू शकतो. आणि पेड लिव्ह असते ती तू अर्न केलेली असते. एक 30 दिवस काम केल्यानंतर एक रेशो ठरवलेला असतो की 1.25 आपण त्या एम्प्लॉईच्या लिव्ह बॅलन्समध्ये आपण टाकतो. तुझे आता म्हणालास की अर्न लिव्ह, राईट, त्या मी अर्न कशा करू शकते? तू एक स्टिप्युलेटेड 30 डेज तू कंटिन्युअसली काम केलंय. सो 30 डेज काम केल्यानंतर एक तुला मोबदला त्याचा की 1.5 किंवा 1.25 जो कंपनीचा क्रायटेरिया आहे, जी लिव्ह पॉलिसी आहे, त्या बेसिसवरती तू अर्न केलेले आहेस. महिनाभर काम केल्यानंतर तुला एक टोकन ऑफ ॲप्रिसिएशन असं देखील तू म्हणू शकतेस. बरं, ह्या अशा गोष्टी HR आपल्याला सांगत नाहीत. सो आत्ता सांगितल्यात आणि तुमच्या HR ला पण हे विचारा, नाहीतर मग ह्या तुमच्या अर्न लिव्ह अशाच फुकट जाणार. या अर्न लिव्ह तुम्ही घेऊन एक मस्त ट्रिप मारू शकता. विचार करा. तुमचा माझा एक कॉमन प्रश्न, आपल्याला सुट्ट्या लागोपाठ येतात. शनिवार, रविवार, सोमवारी पण सुट्टी असते, तेव्हा सँडविच लिव्ह ॲप्लिकेबल होते. हे कसं एक्सप्लेन करशील, काय आहे हे? स्टार्ट ऑफ द वीक म्हणजे जो मंडे येतो आणि लास्ट डे ऑफ द वीक दॅट इज सॅटरडे. तर तू सॅटरडे आणि मंडेला जर सुट्टी घेतलीस तर बिटवीन डे येतोय तो तुझा संडे येतो. तर मग तुझे कंटिन्युअसली 3 डेज लिव्ह होणार, म्हणजे मंडे, संडे ॲज वेल ॲज सॅटरडे. सो तो जो 3 दिवसाचा कालावधी आहे त्याला आपण सँडविच लिव्ह म्हणतो. व्हॉट इफ जर आपला वर्किंग डेज 5 डेज वर्किंग आहे आणि मी फ्रायडेला सुट्टी घेतली आहे, राईट, सॅटरडे ऑलरेडी सुट्टी आहे कारण की मोस्टली कंपनीज मध्ये असते, आणि मंडेला पण घेतली आहे, मग ते काउंट कसं होणार? मग तुझी फ्रायडे, सॅटरडे, संडे आणि मंडे इन बिटवीन त्यामध्ये संडे आला तर कंटिन्युअसली 4 दिवसाची तुझी कंटिन्यू कन्सिडर केली जाणार. म्हणजे मी 2 दिवसाची सुट्टी घेतली तर माझे 4 दिवस कट होणार. राईट. ह्याला तुला मी एक ट्रिक देईन. युजली मी कोणत्या एम्प्लॉईजला सांगत नाही की आमचा HR फार गुड आहे.
तू लास्ट वर्किंग डे वीकचा असेल किंवा फर्स्ट वर्किंग डे ऑफ द वीक, म्हणजे मंडे, ऑब्व्हियसली आपला मंडे फर्स्ट डे ऑफ वीक असतो, मग तू त्यामध्ये स्पेसिफिकली हाफ डे आलीस तर तुझी सँडविच लीव्ह कन्सिडर नाही होऊ शकणार. सो ही ट्रिक आणि हॅक आहे, पण युजली मी कोणत्याही एम्प्लॉईजला सांगत नाही, त्याचा गैरफायदा घेतात. बरं, मग ह्या फ्रायडे किंवा मंडे ह्या दोन्ही दिवसांपैकी जर हाफ डे आपण वर्क फ्रॉम होम केला तर ते कन्सिडर होतं का? जर तू काम केलं असेल पर्टिक्युलरली त्या दिवसासाठी, किंवा तो फ्रायडे असो किंवा तुझा मंडे असो, सर ऑब्व्हियसली तू त्या क्रायटेरिया किंवा सँडविच लीव्ह पॉलिसी आहे त्यामध्ये तू फॉलोच नाही होणार आहे. आमच्या एचआरला एक थँक्स तो बनताय कमेंटमध्ये. लीव्ह सॅलरी टॅक्सेबल असते का? तुझे जे अर्न लीव्ज आहेत ते कॅरी फॉरवर्ड होतात, आणि तू जेव्हा ऑर्गनायझेशन एक सोडून जातेस तर ते एनकॅशमेंट असते ना, तो तुझा लीव्हचा एनकॅशमेंट असेल, म्हणजे एक पर्टिक्युलरली 20 लीव्ज असतील किंवा 30, किती तुझा लीव्ह बॅलन्स असेल ते तुला टॅक्सेबल असणार आहेत. सो कन्फ्युजिंग म्हणण्यापेक्षा तर मी तर म्हणेन की तुम्ही पर्टिक्युलरली जे लोक आपले व्हिडिओज बघतायत, तर तुम्ही तुमच्या कंपनीच्या HR कडे जाऊन एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे टॅक्सेबल लीव्ह ही टॅक्सेबल आहे का, किंवा पेड लीव्ह ही टॅक्सेबल आहे, काय प्रोसेस असते, की काय क्रायटेरिया असणार आहे. सो तेवढं मी सांगू शकतो. तू मला कधी सांगशील? मग एक काम करतो मी, माझं जसं काम झालं की मी तुला बोलवतो, मग तुला इन डिटेल मी तुला ब्रीफ डाऊन करेन. थँक्यू. हां, सो नेक्स्ट क्वेश्चन हा लीव्ह सिक लीव्ह बद्दल आहे. जर मी 30 दिवस आजारी पडले तर त्या लीव्ह पेड होतील की त्याच्यातून माझी सॅलरी डिडक्ट होईल? बेसिकली सिक लीव्ह किती पेड असू शकतं? सिक लीव्हचं म्हटलं तर एक स्टिप्युलेटेड अमाऊंट ऑफ लीव्ह असतात सगळ्या कंपनीजमध्ये, की तुझ्या पर्टिक्युलरली PL 21 असणार आहेत, तर कॅज्युअल लीव्ह तुझ्या 8 असणार आहेत, किंवा इमर्जन्सी लीव्ह एवढेच असणार आहे. इमर्जन्सी सगळ्यांना येते, सो इट कुड बी तुझे मेडिकल रिझन्समुळे पण असेल, काइंड ऑफ एक ॲक्सिडेंट झालेलं असेल, काही असू शकते मेडिकल रिझन. सो मग तुला ती लीव्ह अप्लाय करताना यू हॅव टू टेक केअर की तू HR प्रॉपरली कम्युनिकेट कर थ्रू टेलिफोनिक कन्व्हर्सेशन असून देत, व्हॉट्सॲप असून देत, आणि एक ऑफिशियल कम्युनिकेशन मी तर म्हणेन की गरजेचं आहे की एक मेल त्या लोकांना पाठव. त्याचबरोबर सपोर्टिंग ती लोक विचारतील की मग HR वाले ऑब्व्हियसली विचारणार तुला की मेडिकल ग्राउंड्सवरती तू ॲडमिट झालेली असेल तर मग तू रिपोर्ट्स अटॅच करून त्यांना दाखवू शकते, आणि डॉक्टरकडनं प्रिस्क्रिप्शन वगैरे असणार की कम्प्लिटली बेड रेस्ट सांगितलेलं आहे, 30 डेज मी येऊ नाही शकत ऑफिसला. सो HR देखील समजू शकतात की मेडिकल ग्राउंड्सवरती आपण एम्प्लॉईजला सिक लीव्ह एक्सटेंड, वेदर इट कुड बी 8 लीव्ह असून देत, पण मेडिकल लीव्ह देखील आपण किंवा सिक लीव्ह एक्सटेंड होऊ शकते. म्हणजे जर सिक लीव्ह माझ्या संपलं तर त्या एमर्जन्सी लीव्ह मध्ये ऍडजस्ट होऊ शकतात. हा, राईट. ॲज पर लेबर लॉ किती लीव्ह आपल्याला अवेलेबल असतात? सो लेबर लॉ हे ठरवत नाही तुझे लीव्स किती असणार आहे. त्यामध्ये शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट किंवा फॅक्टरी ॲक्ट ह्यामध्ये ब्रीफ डाऊन केलेलं असते की जी कंपनी नेचर ऑफ बिझनेस कसा असेल, की मीडिया असेल किंवा जे मशिनरी सप्लायज करतात ते शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्टमध्ये येणार नाही. ती लोक फॅक्टरी ॲक्ट, म्हणजे लेबर आणि एम्प्लॉई हे दोन्ही वेगवेगळे फॅक्टर आहेत. तर लेबर लोक हे तू म्हणायला गेलीस तर ती लोक फॅक्टरी ॲक्टमध्ये येतील, आणि एम्प्लॉईज जसं म्हटलं ते शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्टमध्ये येतात. जर आपल्या ऑफिसमध्ये एक फिमेल जॉईन होते आणि ती जॉईन झाल्यावर प्रेग्नेंट झाली, सो ती मॅटर्निटी लीव्हच्या क्रायटेरियामध्ये येते का? मेन म्हणजे न्यूली जॉईन झालेली फिमेल एम्प्लॉई ही तर त्या क्रायटेरियामध्ये फॉल नाही होत. म्हणजे क्रायटेरिया जो मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आहे 1961 आहे, त्यांनी स्टेट केलेलं आहे पर्टिक्युलरली की तू कधी क्रायटेरियामध्ये फॉलो होशील की तुझ्या एक्सपेक्टेड डिलेव्हरीच्या 12 महिने अगोदर तू 80 दिवस काम केलं असेल एका ऑर्गनायझेशन बरोबर किंवा एम्प्लॉयर बरोबर, तरच तू फॉल होणार मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टसाठी. पण ह्यासाठी मी सगळ्या माझ्या फिमेल एम्प्लॉईज आहेत किंवा बाकीच्या ऑर्गनायझेशनमध्ये फिमेल एम्प्लॉईज आहेत त्यांना मी सांगेन की तुम्ही तुमच्या पर्टिक्युलरली कंपनी किंवा ऑर्गनायझेशनच्या HR भेट द्या आणि त्यांच्याकडनं जाणून घ्या. सो माझं पण एक सजेशन असेल की जर तुम्ही जॉब स्विच करताय आणि तुम्ही बेबी सुद्धा प्लॅन करताय तर ज्या कंपनीमध्ये जॉईन होत आहे त्या HR नक्की बोलून घ्या. एक थोडा वेगळा प्रश्न की जर एक एम्प्लॉई सारख्या सुट्ट्या घेत असेल
तर त्याच्या परफॉर्मन्स वरती किती हॅमर होतो? वीक मधना तू 2दा लिव्हवरच आहे किंवा महिन्यात ना एव्हरी मंथ मध्ये तू 4 वेळा म्हण 5 वेळा म्हण की तुझं जे डिलिव्हरेबल्स आहेत कामाचे ते तुझे लॅक होणार आहे, कारण काय तू डिलिव्हरच नाही करू शकत का, कारण काय तू सुट्ट्या घेतेस ऑब्व्हियसली, मग ते तुझ्या परफॉर्मन्सला लिंकच आहे, इंटरलिंक आहे. आता तुला एक पर्टिक्युलरली म्हटलं की आपल्याला अभिषेक आज एक शूट करायची आहे, सो तू ऑल ऑफ सडन सुट्टीवर गेली तर ते आपलं पोस्टपोन झालं काम. दॅट हॅज हॅम्पर्ड अ कंपनी इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग, म्हणजे टाईम म्हण तू, रिसोर्स म्हण, की म्हणून मी म्हणतो की सुट्ट्या घ्यायला आम्हाला काहीच टेन्शन नाही किंवा HR वाले पण सुट्ट्यांना कधीच नाही ना. मग फक्त तुमचे जे डिलिव्हरेबल्स आहेत की एक स्टिप्युलेटेड तुम्हाला ड्युरेशन दिलेलं असेल की या तारखेला तुला हे डिलिव्हर करायचं आहे, मग तेव्हा तुम्ही पळू नाही शकत, तर ते एक तुमच्या परफॉर्मन्सला इंटरलिंकच आहे. सो मग जेव्हा अप्रेझलची वेळ येते तेव्हा ह्या गोष्टी तुम्ही बघता का की अरे ह्याच्या सारख्या सुट्ट्या होत आहेत, हे तुम्ही जज कसं करता? ड्युरिंग अप्रेझल म्हणजे एक इयरचा कालावधी आहे, त्याचा ओव्हरऑल अटेंडन्सचा ॲव्हरेज काढतो मी की त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईनी एका महिन्यामध्ये हा त्याचा ॲव्हरेज आहे. सो ओव्हरऑल ॲव्हरेजच्या बेसिसवरती आता मी कॅल्क्युलेट करेन की नाही स्पेसिफिकली ह्या एम्प्लॉईनी 30चा महिना आहे पण त्यांनी 20च दिवस काम केलं आहे आणि बाकीच्या महिन्यांमध्ये पण 21 दिवस काम करतोय, 22 दिवस, तो ऑन अन ॲव्हरेज 20.5 एवढेच काम. मग माझा लॉस होत आहे 4 दिवसाचा, मग तो 4 दिवसाचा लॉस त्याच्या परफॉर्मन्समुळेच झाला आहे, म्हणजे तो डिलिव्हर नाही करू आजारी असेल काही. सो परफॉर्मन्सला देखील तू इंटरलिंक करू शकतेस. सो अप्रेझलचा विषय आहे त्यामुळे सारख्या छोट्या छोट्या कारणांसाठी सुट्ट्या घेऊ नका. माहिती तू माझी सुट्टी अप्रूव्ह करतोयस ना? अरे शिवानी जा ना यार, एक मेल टाक ना, काय को मेरे को पिट रही है यार. ह्याचा सुरू सुद्धा मेलवर झालेला आणि याचा एंड सुद्धा मेलवर झालाय. एनिवेज, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लगेच कळवा आणि लिव्ह रिलेटेड अजून काही प्रश्न असतील ते सुद्धा विचारू शकता. आणि HR आणि एम्प्लॉईची जुगलबंदी अशीच पाहायची असेल तर महामनी सोशलला लगेच फॉलो करा.